तडकत्या फडकत्या उन्हामध्ये आपल्या डोक्याला आलता ताण, म्हणून द्यायला चाललोय आता दुष्काळ पण ताण. तर नमस्कार मित्रांनो, मी संकेत स्वागत करतो माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आजचा ब्लॉग लय खास आहे कारण की यामध्ये आपण करणार आहे कांडे. घरून शेतातून घरी जाऊन आला होता कटाळा, म्हणून आता चाललोय आपण बाजाराला. आता बाजार आणण्यासाठी आपण जाऊ लागलो. दुपारचे 13:30 वाजता आपण जाणार होतो वचरला, ते पण बाजार आणायला. बाजारात जाता जाता भेटली आम्हाला नदी. मग काय मारली कुदी. असं चुकून पण समजू नका कारण की मला पाहुणं नाही तर मारतो मी कुदीन जातो देवा घरी. बोलो रामजी की. या एवढ्या तडकत्या फडकत्या उन्हामध्ये पाण्यावर चालत होती नाव. वाटलं घ्यावं एखादी नाव. प्लॅन होता नाव घ्यायचा पण नव्हता ड्रायव्हर, म्हणून प्लॅन केला कॅन्सल. आता प्लॅन कॅन्सल केल्यानंतर आपल्या हातात मोबाईल बघून ड्रायव्हर काका लाजायला लागले. इकडून तिकडं नाव हाणायला लागले. आता नदीत नाव चालली म्हणल्यावर नदीचं पाणी गोड होतं पण प्यायला कडू लागत होतं. तेवढ्याच नजर गेली आमच्या विहिरीवर, पण विहिरीचं पाणी काय तेच नदीत आलेलं. इकडून तिकडं नाव हाणून कटाळा आलता ड्रायव्हर काकाला. वाटलं आता बसावं लागतं की आपल्याला. नाव चालून आपण जाऊ लागलो पलीकडच्या काठाला. मग काय आणली नाव काठाला. पैसे न देता तिथून आलो पळून, कारण की आलतो त्याचेच पैसे घेऊन. इकडून तिकडं पाहून आला होता कटाळा. तेवढ्याच दिसले आमची शाळा. शाळेला रामराम म्हणून आपण पोहोचलो आता बाजाराला. गर्दी फारच होती पण कोणाची कमी नव्हती. आता पोहोचलो होतो बाजारामध्ये. घ्यायची होती आपल्याला सर्वात अगोदर मिरची, कारण की लावायची होती चटणी. आता मिरचीच्या दुकानात आपण आलो होतो मिरची घ्यायला आणि बाबा बसले होते विकायला. आता एवढे शायऱ्या बोलून आमची होती जिरली. म्हणलं आता बोलावं नॉर्मली. आता नॉर्मल बोलावं वाटत होतं पण बोलल्याशिवाय आपल्याला काही करमत नव्हतं. आता त्याच्या शेजारी दिसले होते आंबे, पण घ्यायचे होते आपल्याला कांदे. मिरच्या घेऊन आपण चाललो होतो आता आणायला कांदे. मग काय दिसलं की आपल्याला टमाटे. आता लाल टमाटे पाहून आपल्या मनात लागले लड्डू फुटायला. म्हणलं घ्यावं एखादं कुटायला. टमाटे बघून आपल्याला आठवलं घ्यायच्या होत्या शेवग्याच्या शेंगा. मग काय आणल्या गवाराच्या शेंगा. पैसे न देता चाललो होतो पळून. मग आठवलं राहिल्या तिथं शेवग्याच्या शेंगा विसरून. इकडून तिकडं जाताना आठवलं घ्यायच्या होत्या हिरव्या मिरच्या, पण घेतल्या लाल मिरच्यावरून परत आठवलं की यांच्या बहिणी राहिल्या तिकडच विसरून. आता घ्यायला आलो हिरव्या मिरच्या. आता मिरच्या घेऊन चाललो होतो आपण आणायला कांदे. तेवढ्याच भेटले वांगे. हिरवे वांगे पाहून मन लागले डोलायला. मग काय घेतलं टोपलं भरून घेतले होते आम्ही आता वांगे. वाटलं घ्यावं आता का आंबे. इकडून तिकडं चक्रा मारू भेटत नव्हते आपल्याला कांदे, म्हणून भेटले आंबे पाहून भेटली होती मनाला शांती, कारण की झाली होती महाराष्ट्राची क्रांती. आंबे बघून आपलं भरलं होतं पोट. आता घ्यायचा होता आपल्याला एखादा पाण्याचा घोट. पाणी घेणे पिऊन आपण आता बाजारचा एक व्हिडिओ काढला आणि आपण निघलो आता घरला. बाजार दिसायला तर खूप छोटा होता पण पैशासाठी लय महाग होता. तर मित्रांनो आता आपले सर्व बाजार वगैरे झालंय आणि आपण चाललो आता घरला जाताना बघा कॅमेरामध्ये लाजत होता. आपण पैसे कोणाला द्या नावाचे पैसे दिले नाही म्हणून आपण आलो आता खालून. म्हणजे पैसे द्यायचं काम पडणार नाही. आता पैसे द्यायचं काम नव्हतं पण लांबून जायचं काम होतं. आता लांबून जायचं म्हणल्यावर तर पाय तर खूप दुखत होते, पण घरी जायचं होतं म्हणून वजा घेऊन आपण चाललो होता आता घरला जातानी आपण आलो रेगिस्तानमध्ये. आता रेती तर एवढी तपली होती कारण की त्यामध्ये चहाची कॅटली जरी ठेवली तरी उकळून भेटत होती. रेतीमध्ये आल्यावर पाय तर असे बाजू लागले की जणू काय गॅसवर चालायला. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय कमेंट करून सांगा आणि पुढच्या ब्लॉग साठी तयार राहा. पुढचा आपण याच्यापेक्षा भन्नाट ब्लॉग येणार आहे समोरचा, त्यासाठी फॉलो करा.